सध्या आम्ही 1583 असे मतदान केंद्र निश्चित केलेलं आहे संभाव्य. त्याची फायनल यादी 20 तारखेला पब्लिश आपण करणार आहोत आणि मतमोजणीचे आपण आरओज सोबत जे रिटर्निंग ऑफिसर्स आपल्याला भेटलेले आहेत त्यांच्यासोबत चर्चा करून त्यांच्या मार्फत त्यांचे ठिकाण आणि त्यांची सगळी गोष्टी जे आपण चर्चा करून फायनल पब्लिकेशन करणार आहोत. माननीय राज्य निवडणूक आयोग यांची सूचनेप्रमाणे आज आपण आपले कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात जे आगामी निवडणूक आहे त्याचा कार्यक्रम ही जाहीर केलेला आहे. त्याच्यामध्ये 23 तारखेपासून नामनिर्देशन पत्राची तारीख आहे ते 30 तारखेपर्यंत नामनिर्देशन पत्र दाखल करता येते. त्यानंतर आपले छाननी आणि बाकी सगळी गोष्ट होणार आणि मतदानाची दिनांक 15 तारीख आणि मतमोजणीची दिनांक 16 जानेवारी असे आयोगाने ठरवून दिलेली आहे. त्याकरिता जे आपले 31 प्रभाग आहे त्यांच्यासाठी शासनाने 9 रिटर्निंग ऑफिसर्स निवडणूक निर्णय अधिकारी आपल्याला दिलेले आहेत. त्यांची नेमणूक करून आज आपण प्रदर्शित केलेले आहेत. त्यांचेही कार्यालय आपण प्रदर्शित केलेले आहे आणि त्यांच्या मार्फत सगळी नामनिर्देशन पत्र असो किंवा वोटिंग आणि मतमोजणीचे कामकाज असो ते चालणार आहेत. आदर्श आचारसंहिता पण आपल्या क्षेत्रात लागू झालेली आहे. त्याकरिताही आपण बैठे पथक ज्याला आपण स्टॅटिक सर्व्हेलन्स टीम्स म्हणतो, फिरते पथक, फ्लाइंग स्क्वॉड्स, व्हिडिओ सर्व्हेलन्स टीम्स याची स्थापना आपण करतोय. विविध उमेदवार आणि राजकीय पक्षांकरिता जे विविध परवानग्या लागणार त्याकरिता सिंगल विंडो आपण प्रत्येक आरओ स्तरावर आणि एक आपल्या स्तरावर आपण करणार आहोत, जेणेकरून सुलभ आणि जलद गतीने सगळ्यांना परवानग्या भेटतील. त्याचबरोबर आपण आता मतदान केंद्र ही निश्चित करतोय. 20 तारखेला मतदान केंद्रांची यादी प्रसिद्ध होईल आणि त्याप्रमाणे आपण पुढे जाणार आहोत. पोलीस विभाग आणि इतर विभागांबरोबरही आपण बैठक घेतलेला आहे, जेणेकरून कुठली प्रकारची व्हायलन्स, लॉ अँड ऑर्डर होणार नाही आणि आपलं हे जे इलेक्शन आहे आगामी ते पीसफुली, शांततेने, व्यवस्थितपणे पार पडेल अशी मी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो. तर एकूण किती मतदार आहेत, दुबार मत किती आहेत त्याच्यामध्ये आणि लोकांना तुम्ही नेमकं मतदान करण्यासाठी काय आपल्याकडे एकंदरीत 14,24,748 मतदार आहेत. त्याच्यापैकी 82,000 म्हणजे 82,555 दुबार मतदार आहेत. त्यांच्याही कामकाज आणि त्याचे व्हेरिफिकेशन BLOs मार्फत सुरू आहे आणि नागरिकांनी मागच्या लोकसभा आणि विधानसभा प्रमाणे मोठ्या संख्येने येऊन वोटिंग करावा त्याकरिता मी आवाहन करतो. स्वीपचे कार्यक्रम म्हणजे सिस्टमिक वोटर अवेअरनेस एज्युकेशन त्याकरिताही आपण विविध पथक स्थापन केलेले आहे. स्कूल्स, कॉलेजेस, नवीन वोटर्स, ज्येष्ठ नागरिक या सर्वांपर्यंत आम्ही पोहोचण्याचा प्रयत्न करू आणि जास्तीत जास्त वोटिंग आगामी निवडणुकीमध्ये होणार आहे याचा प्रशासनाच्या मार्फत प्रयत्न राहतील. लोकसभेमध्ये जवळजवळ 6,000 पेक्षा जास्त मतदान केंद्रावरचे अधिकारी, कर्मचारी आणि विविध जे पथक आहेत त्याच्यामध्ये अधिकारी, कर्मचारी काम करणार आहेत. त्यांची नेमणुकीचंही काम सुरू झालेलं आहे. मनुष्यबळ आम्ही उपलब्ध करून सर्व निवडणूक निर्णय अधिकारीला देऊ आणि त्यांच्या मार्फत विविध आदेश निघतील आणि सगळं कामकाज आपलं चालेल. नाही, जसं मी सांगितलं तो रिट पिटिशन अजून प्रोडक्शन स्टेजवर आहे, म्हणजे अजून त्याची तारीख वगैरे पडली नाही. मग आयोग आणि आपला जे उच्च न्यायालय आहे माननीय ते कशा निर्देश देतील, कधी तारीख पडेल आणि त्याप्रमाणे ऑब्व्हियसली आपली जे काही भूमिका आहे किंवा आपले जे उत्तर आहे ते आयोगाला आणि उच्च न्यायालयाला सादर केले जातील आणि त्याप्रमाणे आपण पुढे जाणार आहोत. प्रभाग रचनेचे काही मुद्दे असतील याबाबत काही हरकती घेण्यात आल्या होत्या, त्याचा सगळा निपटारा झालेला आहे का? हरकती जेवढी झाली होती आरक्षणाबद्दल त्याच्यावर आम्ही ऑलरेडी निर्णय देऊन आयोगाला कळवलेला आहे. एक रिट पिटिशन एक आहेत जे दाखल झालेली आहे, म्हणजे दाखल स्टेजवर आहे. तो अजून दाखल म्हणजे प्रोडक्शन स्टेजवर आहे असं आम्हाला कळालेलं आहे. अजून त्याची तारीख वगैरे काही पडलेली नाहीये. मग जे काही निर्णय किंवा जे काही डायरेक्शन्स माननीय उच्च न्यायालयाचे राहतील समजा, तर त्याप्रमाणे आपल्याला पुढे जावं लागेल आणि मग त्याप्रमाणे आम्ही आयोगाचे निर्देश घेऊ. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.